काही नाही बाबा. काय काय नाही. कुठं चालली? कुठं चालली त्याच्या गाडी बसून? कॉलेजला चालले होते. कॉलेजला? हा. काय त्याच्या नादी लागली? काय त्याच्या गाडी बसून चालली? त्याची लायकी तर आहे का गाडी बसून चालली त्याच्या? तू काही पण कसं बोलता लाईक काढताय तुम्ही? त्याला 2 रुपये कमायची अक्कल नाही आणि त्याच्या नादी लागली तू. अगं तू असं कसं बोलते आई त्याला? मग डायरेक्ट लायकी काढते का त्याची? मग एवढा छान आहे का तू? काय छान आहे? काय केलंय तेव्हा मी? तू अजिबात घेऊन नको जाऊ तिला. जा एकटाच जाईन माझं मग मी एकटा. बोमला थिडतो कुठं बी कोणाच्या पोरींच्या बरं नादी लागतो. कोणाच्या पोरींच्या नादी लागलो आणि तुम्ही कधी बघितलं? मग उगाच म्हणते का तुला? तुम्ही डोळ्याने बघितलं असं तर खरं, दुसऱ्यांचं काय ऐकून हे बोलताय तुम्ही? मी बघितलं मला सांगते म्हणून तिला म्हणलं त्याच्यावर नको. कुठं बघितलं तू? कुठं बघितलं? आता तुला जा ठेप सांगावं लागेल का? मग हा खरं असेल तर मग मी सांगन हाय म्हणून. भावाट त्याच्या नादी लागली काय? येडी झाली का काय? नोकरी करायची तर इतका पैसे घातला बोंबलत हिंडतो इकडं रस्त्यानी. मला नाही नोकरी करायची, मला नाही आवडत दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला. मग मी बिझनेस करीन काही. हा बिझनेस करायचा भावाट. बिझनेस करायचा आहे तू? नाही करायचो का? हा चालू आहे त्याचं बिझनेस. आहे का चालू? मग अगं आई किती बोलते त्याला. माझं प्रेम आहे. काय येडी झाली का काय? हा बधिरवाणी करायला लागलेलं आहे. येडी झाली का म्हणजे? मग तुला माहिती का तू जेव्हा पडली होती त्याने सगळा खर्च केला होता हे माहिती का तुला? नाही मला माहिती. मग कसं माहित होणार? काही आपलं बोलायचं नुसतं बोलायचं म्हणून तू उगाच त्याला बोलती आहे. तू जेव्हा पडली होती का त्याने किती मदत केली होती? मला माहित नाही ना. मग तुला कसं माहित होणार? तुझ्या घरच्यांनी केली होती का? आले तुझे भाऊबंद कोणी आलं होतं मदत करायला? नाही ना. मग त्यांनीच केली होती म्हणून मी त्याच्या प्रेमात पडले. तसं पण लय खर्च केलाय तुम्हाला. असं काही नाही. मला जर का बिझनेस करायचा असता तेवढ्या पैशात माझा सहज बिझनेस उभा झाला असता. मग होय सांग. उगाच बोलायचं म्हणून काय पण बोलते अवकाताने काढत बसली. तसं पण लग्न करायचं मला टाइमपास नाही करीत म्हणून. तुला जर पसंत असतं तुझ्या घरच्यांना ह्यांना घेऊन ये. नको चर्चा अवकात नाही करू लई. चालेल ना. ये मग तुझ्या घरच्यांना घेऊन. हा जा मग.